वेलकम फ्रेंड्स. विविध स्पर्धा परीक्षांमध्ये आकृत्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. या आकृत्यावर आधारित असणाऱ्या प्रश्नांना कसं सामोरं जायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. स्कॉलरशिप, NMMS आणि त्याचबरोबर इतरही काही स्पर्धा परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न पाहिल्या विद्यार्थी गोंधळून जातात आणि नेमकं काय करायचं हे त्यांना सुचत नाही. NMMS 2016 या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न होता आणि एकदम सोपा हा प्रश्न, पण विद्यार्थ्यांना अवघड वाटल्यामुळे काहींनी तो सोडून दिला. बघूया या प्रश्नाकडे आपण. हा प्रश्न आपल्याला कसा सोडवता येईल, तर यामध्ये आपल्याला संख्या आणि अक्षरे यांचा एक नियम त्यांनी फॉलो करून या ठिकाणी त्याची रचना केलेली आहे. तर अगोदर आपण संख्यांकडे जाऊया. या संख्याचे जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला सगळ्यात लहान संख्या ही 6 या ठिकाणी दिसते आणि नंतर त्याच्या लगतची संख्या 8 दिसते. म्हणजे या ठिकाणी ही संख्या 2 ने वाढलेली आहे. परत आपण या ठिकाणी क्वेश्चन मार्क या ठिकाणी 13 आहे. इथे तर आपल्याला कोणतं लॉजिक लावता येणार नाही, परंतु इथं 16 आणि इथं 18 आहे, म्हणजे इथं परत 2चा फरक आहे. आणि 21 आणि 23 इथे सुद्धा आपल्याला 2चा फरक आहे. पण जेव्हा आपण 13 वरून 16 वर जातो तेव्हा इथं 3 प्लस केलेले आहेत. या 18 वरून 21 वर जातो तेव्हा इथं 3 प्लस केलेले आहेत. 18 अधिक 3 21 होतात. अशा प्रकारे आपल्याला म्हणजे दुसऱ्या घरात जर जायचं असेल, म्हणजे 8 कडून जर आपल्याला क्वेश्चन मार्ककडे जायचं असेल तर इथे 3 ऍड करावं लागतील. म्हणजे या ठिकाणी येतील 11 आणि मग या 11 मध्ये 2 मिळवल्यावर 13 येतील. अशा प्रकारे ही रचना केलेली आपल्याला दिसून येते. 16 मध्ये 2 ऍड केल्यानंतर 18 आणि 21 मध्ये 2 ऍड केल्यानंतर 23. तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो की या ठिकाणी आपल्याला अंक मिळालेला आहे 11. आता दुसरी गोष्ट म्हणजे हे जे अक्षर दिलेले इंग्रजी वर्णमालेतले, याचा आणि त्या अंकाचा काही संबंध लागतो का हे बघा एकदा. तर एफचा नंबर 21 दिलेला आहे. त्यासाठी आपण तुमच्यासाठी ही जी अक्षरमाला आहे, उलट क्रमाने नंबर दिलेली अक्षरमाला आहे. म्हणजे झेडला त्यांनी 1 नंबर दिलेला आहे. परंतु जेव्हा आपण एफचं निरीक्षण करतो, बघा एफ या ठिकाणी दिसते तुम्हाला एफ 21. तर या एफ 21चं निरीक्षण केल्यावर लक्षात येते की ए ला त्यांनी 26 नंबर दिलेला आहे, बी ला 25, सी ला 24. अशा प्रकारे म्हणजेच या अंकाशी संबंधात जो काही इंग्रजी वर्णाक्षर आहे तो या ठिकाणी दिलेला दिसून येतो. 23चं जर निरीक्षण केलं तर डी आलेला आहे, बरोबर डी. त्यानंतर 6चं निरीक्षण जर केलं तर यू, या ठिकाणी यू आलेला आहे. 8चं निरीक्षण केलं तर यस, बघा यस ला 8 क्रमांक. त्याचप्रमाणे 11 या नंबरशी संदर्भित असलेलं इंग्रजी वर्णाक्षर कोणतं, तर ते असणार आहे पी. म्हणून या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी उत्तर मिळते, ते म्हणजे पी. मग आपलं जे उत्तर आलं, अंक आला 11 आणि अक्षर आलं पी. तर अशा नंबरचा पर्याय तुम्हाला पर्यायामध्ये दिसतो का, तर होय. नंबर 2चा जो पर्याय 11/P, तर हे त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. हा प्रश्न सोडवायला आपल्याला जास्तीत जास्त 30 सेकंद 40 सेकंद लागतात. परंतु प्रश्नाकडे पाहून विद्यार्थी असे प्रश्न सोडून देतात की त्याला अटेम्प्ट करत नाहीत. परंतु त्याला जर आपण अटेम्प्ट केलं आणि जर का आपल्याला इंग्रजी वर्णमालेचे सरळ क्रम आणि उलट क्रम जर पाठ असतील किंवा आपल्याला ते आपण ते प्रश्नपत्रिकेवर लिहून घेतले तरी चालतात. आपल्याला असे प्रश्न सोडवताना त्याचा निश्चित उपयोग होतो. तर 2016च्या NMMS परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता आणि हे प्रश्न आपल्याला सोडवताच आले पाहिजे, जेणेकरून आपल्याला समोरील ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी मेंटल ॲबिलिटी टेस्ट, बुद्धिमत्ता चाचणी या विषयांतर्गत येणाऱ्या प्रश्नांची तयारी करता येईल. वळूया आपण आता दुसऱ्या क्वेश्चनकडे. या ठिकाणी 3 त्रिकोण दिलेले आहेत, त्यांच्या शिरोबिंदूवर काही अंक लिहिलेले आहेत आणि मध्यभागी एक संख्या लिहिलेली आहे. म्हणजे शिरोबिंदूवर कोणती तरी क्रिया करून आपल्याला मधला अंक मिळवायचा आहे, असा त्याचा सरळ सरळ अर्थ निघतो. या ठिकाणी जर का आपण विचार केला पहिल्या आकृतीचा, तर पहिला शिरोबिंदू त्याच्यावर लिहिलेले 78, नंतर लिहिलेले आहेत 102 आणि नंतर लिहिले आहेत 12. तर पहिली क्रिया काय करायची, तर पहिली बेरीज करून पाहूया आपण. 8 आणि 2 10, 10 आणि 2 12, हातचाला 1, 7 आणि 2 9, 192 उत्तर आहे. पण 192 उत्तर येथे आलेलं नाहीये, म्हणजे या ठिकाणी ही क्रिया चालत नाही. आणि वजाबाकी तर शक्य नाही, कारण बेरीजच 192 आली तर वजाबाकी तर याच्यावर जाणारच नाही. म्हणजे यावरून आपण
एक अंदाज बांधायचा की या ठिकाणी बेरीज आणि वजाबाकी ह्या क्रिया काही लागू झाल्या नाही. गुणाकार जर केला या 3 संख्येचा तर तो खूप मोठा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण काय करूया, प्रथमतः या 2 नंबरची बेरीज करून पाहू. 102 अधिक 78 आणि त्याचं उत्तर येईल आपलं 180. आता या 180 वर असं काय करायचं, परंतु तत्पूर्वी या मधल्या संख्या जर तुम्ही लक्षात घेतल्या 225, 169 आणि 100, आणि आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये ते सांगतोय की वर्ग संख्या आणि घन संख्या आपल्या पाठ असायला पाहिजे. तर या मधल्या संख्यांकडे जर निरीक्षण केलं तुम्ही तर ह्या कोणाच्या तरी वर्ग संख्या आहेत. 225 हा कोणाचा वर्ग आहे तर 15चा वर्ग आहे. मग आपल्याला 180 आणि हे जे 12 आहेत यांच्यावर काहीतरी क्रिया करून आपल्याला 15 हा अंक येतो का ते बघूया. तर ही वरची मोठी संख्या आहे, खालची लहान म्हणजे भागाकारच करावा लागेल. 12 एक 12, खाली उरले 6 आणि 0, 12 पंचे 60 म्हणजे 15 आले. आणि या 15चा जर वर्ग केला तर उत्तर आलं आपलं 225. मग हेच लॉजिक, हाच नियम दुसऱ्या आकृतीमध्ये फॉलो होतो का ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. बघूया आपण तो दुसऱ्या आकृतीमध्ये तो नियम फॉलो होतो का. तर बघा मित्रांनो, हे जे शिरोबिंदू आहेत या दुसऱ्या त्रिकोणाचे, या दुसऱ्या त्रिकोणाच्या पायथ्याशी असलेले म्हणजे 92 आणि 38 यांची जर आपण बेरीज केली, 8 आणि 2 हातचाला 1 आणि ह्याचं उत्तर आलं 130. तर 130 ला जर आपण 10 ने भागलं तर उत्तर येते 13 आणि 13चा वर्ग येतो 169. म्हणजे आपण जो काही नियम तयार केला होता तो या ठिकाणी लागू पडतो. आता आज असाच्या असा नियम आपण तिसऱ्या आकृतीमध्ये फॉलो होतो का आणि फॉलो होऊन येणारं उत्तर कोणतं असेल याची आपण चर्चा करूया. बघा मित्रांनो की तळाशी असलेल्या त्रिकोणाच्या तळाशी किंवा पायथ्याशी असलेल्या संख्या इथं 67 ना इथं क्वेश्चन मार्क आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. आता याच्या बेरजेला जर का आपण 15 न भागलं तर उत्तर हे 10 आलं पाहिजे, कारण 100चं वर्गमूळ 10 आहे आणि 10चा वर्ग 100 आहे. म्हणजेच याचा अर्थ असा की आपल्याला येणारं उत्तर हे 10 असलं पाहिजे. मग 15 ला जर 10 न गुणलं तर 150 येतात. म्हणजे 67 मध्ये अशी कोणती संख्या मिळवायची की ज्याचं उत्तर 150 असलं पाहिजे. मग आपण काय करूया, 150 मधून 67 वजा करूया. आता हे माहिती आहे तुम्हाला, इथे 4, इथे 10, 10तून 7 गेले 3, हे 14तून 6 गेले 8 आणि उत्तर आलेलं आपलं या ठिकाणी येणार 83. आणि या दोघांची बेरीज 150 होईल. 150 ला 15 ने भागलं तर उत्तर 10 येईल आणि 10चा वर्ग हा 100 आलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी आपलं जे उत्तर आहे ते असणार आहे 83. किती असणार आहे मित्रांनो, 83. अशा प्रकारचा हा प्रश्न होता. खूप सुंदर प्रश्न डिझाईन केलेला होता. हा सुद्धा 2016च्या NMMS परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला होता. इतरही अनेक परीक्षेत विचारला गेला असेल कदाचित, परंतु या प्रश्नामध्ये आपल्याला 2 पेक्षा जास्त क्रिया कराव्या लागत होत्या आणि म्हणून असे प्रश्न सोडवताना आपल्याला वर्ग संख्या, बेरीज, त्याबरोबर भागाकार या अशा गणितीय क्रिया आल्या पाहिजे. ठीक आहे, पुढचा प्रश्न वळूया, पुढच्या प्रश्नाकडे वळूया. बघा या ठिकाणी तुम्हाला एका विशिष्ट प्रकारे अंकांची रचना केलेली दिसून येते. तुम्ही एक काम करा, 2 सेकंद याच्यावर विचार करा, हा प्रश्न कसा सोडवता येईल ते बघा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा. ओके, चला परत आपण जाऊया. ज्या काही या रचनेमध्ये मोठ्या संख्या दिलेल्या आहेत त्या मोठ्या संख्या आहेत 324 आणि 484. या संख्येचं जर का आपण निरीक्षण केलं तर आपल्या परत असं लक्षात येते की ही संख्या वर्ग संख्या आहे, ही संख्या सुद्धा वर्ग संख्या आहे. मग कोणाकोणाचे वर्ग आहे ते, तर पहिला आहे 18चा वर्ग आणि हा जो आहे दुसरा हा आहे 22चा वर्ग. मग या उर्वरित ज्या संख्या आहेत यावर काही क्रिया करून 18 येतं का ते आपण बघूया. तर 9 अधिक 8 अधिक 1 यांची जर बेरीज केली तर ते 18 येते.
आणि 18चा वर्ग 324. ठीक आहे. आता या ठिकाणी बघूया, हे 4 अधिक 7 अधिक 11, 4 आणि 7 11 आणि 11 22 आणि हाच 22चा वर्ग या ठिकाणी लिहिलेला आहे. म्हणजे आपल्याला या प्रश्नाचा नियम किंवा क्लू समजलेला आहे. बघा, 2 अधिक 3 अधिक 4, 4 आणि 3 7 आणि 2 9 आणि 9चा वर्ग या ठिकाणी लिहायचा आहे. त्याचं उत्तर असणार 81 आणि पर्याय क्रमांक 3 हा त्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 3 या पर्यायाचं वर्तुळ उत्तरपत्रिकेत तुम्हाला रंगवायचं आहे. हा सुद्धा प्रश्न MTSE 2020 या परीक्षेमध्ये विचारलेला होता. त्यामुळं इथेही तुम्हाला वर्गसंख्येचं काम पडलं. मित्रांनो, असे प्रश्न सोडवत असताना आपल्याला वर्गसंख्या आणि घनसंख्या माहीत असायलाच पाहिजे. समोरचा क्वेश्चन तुमच्या समोर स्क्रीनवर आहे, यावर सुद्धा 2 सेकंद विचार करा. तुम्हाला काही क्लू मिळतो का ते बघा. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करून सुद्धा तुम्ही याचं उत्तर काढण्याचा प्रयत्न करू शकता. ठीक आहे. आता बघा, यामध्ये संख्या तुम्हाला म्हणजे तिन्ही संख्या ज्या आहेत 28 63 19 या म्हणजे एखादी संख्या खूप मोठी नाही वाटत याच्यामध्ये. त्यामुळं निश्चितच खूप मोठी क्रिया केलेली किंवा काही असं आपल्या लक्षात येत नाही. मग आपण एक काम करूया, प्रथमतः बेरीज करण्याचा प्रयत्न करू. 28 आणि 63 ची बेरीज करूया. तर ती बेरीज बघा, आता 8 आणि 3 11, हातचा आला 1, 6 आणि 1 7, 7 आणि 2 9. या दोघांची जी बेरीज आहे ती जर आपण खाली लिहिली तर तिचं उत्तर 91 आलं. पण इथं तर 19 लिहिलेलं आहे. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे पण जाऊया आपण. 5 आणि 6 11, हातचा आला 1, 5 आणि 1 6, 6 आणि 2 8. इथे 81 उत्तर आलेले पण लिहिलेलं आहे 18. हा, आता तुम्हाला या 2 उत्तरावरून काहीतरी लॉजिक लक्षात आलं असेल. ते लॉजिक असं आहे मित्रांनो की 91ला त्यांनी उलट लिहिलेलं आहे. म्हणजे अंकांची अदलाबदल केली. 9 1 ला 1 9 लिहिलेला आहे. इथं 8 1 ला 1 8 लिहिलेलं आहे. तसंच या ठिकाणी करून पाहूया. 9 आणि 3 12, हातचाला 1, 4 आणि 3 7, याची बेरीज झाली 72. याला जर आपण अंकांची अदलाबदल करून लिहिलं तर उत्तर येईल 27. पर्याय क्रमांक 2 हे त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यामुळं आपल्याला कोणत्या प्रश्नाला कोणतं लॉजिक लावायचं हे अगदी आपल्याला 5-6 सेकंदामध्ये 10 सेकंदामध्ये ठरवायचं आहे. आणि नंतर ते लॉजिक तुमच्या लक्षात आल्यावर ते उत्तर काढायला आपल्याला अगदी कमी वेळ लागतो. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला आकृत्यावरील बघा, हा वर्तुळावरील एक छानसा क्वेश्चन त्यांनी डेव्हलप केलेला आहे. तर हा सुद्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला क्वेश्चन होता मित्रांनो. 2016च्या NMMS नावाच्या परीक्षेमध्ये हा विचारण्यात आलेला होता. आता बघूया आपण याच्यामध्ये काय लॉजिक फॉलो होते. तर मध्यभागी 25 लिहिलेला आहे आणि 13 21 18 आणि 16 अशा प्रकारच्या संख्या लिहिलेल्या आहेत. तुम्ही आकृतीचं निरीक्षण 2 सेकंद करा किंवा व्हिडिओ पॉज करा आणि या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. प्रथमतः तर एक लक्षात घ्या की या सगळ्यांची जी बेरीज आहे ती बेरीज तर 25 येणारच नाही, कारण 18 आणि 16चीच बेरीज 25च्या वर चालली असेल. त्यामुळे बेरीज ही काही संकल्पना त्या ठिकाणी राहणार नाही. मग आपण एक काम करूया, या दोघांची बेरीज करून पाहूया. 16 आणि 18, 8 आणि 6 14, हातचाला 1 34 याचं उत्तर. आणि या दोघांची बेरीज करूया, ती आलेली आहे 34. ठीक आहे. बघा, दोघांची बेरीज सारखी आलेली आपल्याला इथे दिसून येते. तेच इथं फॉलो होते का बघूया. 9 आणि 6 15, हातचाला 1, 4 आणि 3 7 याचं उत्तर 75 आलं. या दोघांची बेरीज जर केली तर आता यांची बेरीज करूया आपण. 6 आणि 1 7 आणि 4 आणि 3 7. इथे मात्र हे लॉजिक फॉलो झालेलं नाही. म्हणजेच आपल्याला दुसरा काहीतरी लॉजिक याच्यावर लावावं लागेल. ठीक आहे. मग आपण एक काम करू, दुसरं लॉजिक लावत असताना तिरकस ज्या संख्या आहेत त्यांची बेरीज आपण करून पाहू की तिरकस बेरीज केलेल्या ज्या बेरीज करून तिरकस संख्यांची त्यामध्ये काही आपल्याला नियम फॉलो होतात का ते बघूया. बघा, 13 आणि 18 यांची जर बेरीज केली आणि 16 आणि 21 ची जर बेरीज केली तर काय उत्तर येईल. तर 13 आणि 18, 8 आणि 3 11, हातचाला 1 31, 6 आणि 1 7 आणि 37. यामध्ये कोणतंच काही लॉजिक फॉलो होत नाहीये. ठीक आहे. मग एक काम करू आपण, आता यांची वजाबाकी करून पाहण्याचा प्रयत्न करू. 13 18 यांचा फरक 5चा आहे आणि 16 21 यांचा फरक 5चा आहे. यांचा गुणाकार जर केला तर 25 येतात.
इथे आपल्याला एक थोडंसं लॉजिक मिळालेलं दिसून येते, पण तेच लॉजिक इथे 2 नंबरच्या आकृतीमध्ये फॉलो होतो का ते आपण बघूया. या दोघांची वजाबाकी गुणेला या दोघांची वजाबाकी, अशा प्रकारचं ते लॉजिक आहे. बघा 46 आणि 49 यांच्यातील फरक 3चा आहे. 26 आणि 31 यांचा फरक 5चा आहे. यांचा जर गुणाकार केला तर 15 येतो आणि तेच 15 आपल्याला या ठिकाणी मिळालेलं उत्तर आहे. आता तिसरी आकृती जी आहे त्यामध्ये सुद्धा असंच लॉजिक फॉलो होते का बघूया. 12, 23 आणि 8, 13 याच्यातला फरक, तर 22 आणि 13 याच्यातला फरक आहे 11चा आणि 13 आणि 8 यांचा फरक आहे 5चा. 11 गुणेला 5 उत्तर येते 55. 55 हे उत्तर ऑप्शन मध्ये आहे का? होय. पर्याय क्रमांक 4 वर 55 हे उत्तर दिलेलं आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आणि उत्तर असणारे 55. तर अशा प्रकारे यामध्ये तिरकस फरक काढून त्या फरकाचा गुणाकार केलेला आपल्याला या आकृतीमध्ये दिसून येतो. ठीक आहे. वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडे. NMMS 2016 या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. 2 सेकंद विचार करा, व्हिडिओ पॉज करा आणि या प्रश्नाचं उत्तर काढण्याचा प्रयत्न करा. बघा यामध्ये वर्तुळ दिलेलं आहे. वर्तुळाच्या बाहेर 4 संख्या दिलेल्या आहेत. त्या 4 संख्येवर काही क्रिया करून ती मधली वर्तुळातली संख्या येते का ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. सर्वप्रथम तर आपण बेरजेकडेच वळूया. 26 अधिक 14 अधिक 7 अधिक 13 याचं उत्तर 7 आणि 3 10 आणि 4 14 आणि 6 20 0 4 2 2 आणि 1 3 3 आणि 1 4 4 आणि 2 6. आता इथं 60 आलेलं आहे मित्रांनो उत्तर, पण 60 नाही, इथं 15 उत्तर आहे. म्हणजेच याला जर का आपण 4 न भागलं तर उत्तर 15 येऊ शकते. परंतु हे पहिल्या प्रश्नाशी लागलेलं लॉजिक आहे, ते दुसऱ्यात टॅली करावं लागेल आपल्याला. ठीक आहे. 20 अधिक 16 अधिक 24 अधिक 4 याची जर बेरीज केली 4 आणि 4 8 आणि 7 14 0 14 7 1 3 आणि 1 4 आणि 2 6 64 भागेला 4 करू उत्तर आलेलं आहे 16 आणि ते आहे या ठिकाणी. म्हणजेच हे लॉजिक आपल्या या ठिकाणी लागते. आता तिसऱ्या ज्या आकृतीमध्ये परत काय करूया. 22 अधिक 26 अधिक 3 अधिक 45 यांची बेरीज करून पाहूया. 5 आणि 3 8 8 आणि 7 14 14 आणि 2 16 16 6 7 1 5 5 आणि 2 7 7 आणि 2 9 याला भागेला 4 4 2 8 हातचा खाली उरला 1 4 चूक 16 उत्तर आलं 24 आणि पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे, ज्याचं उत्तर आलेलं आहे 24. तर अशा प्रकारे या प्रश्नांकडे बघायचे तुम्हाला. वेगवेगळ्या ट्रिक्स आणि सराव हेच या प्रश्न सोडवण्यामागचं गमक आहे. तर असे वेगवेगळ्या प्रश्नांचा सराव जर तुम्ही केला चॅनलच्या माध्यमातून, NMMS वाला नावाच्या चॅनलच्या माध्यमातून आपण विविध प्रश्नांचा सराव घेत असतो. या चॅनलला नियमित भेट द्या, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर आलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्ही नीट पहा आणि अभ्यास चालू ठेवा. ठीक आहे. समोरचा क्वेश्चन 2 सेकंद पॉज करा आणि उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे मित्रांनो, बघा यामध्ये सुद्धा एक चौरस आहे आणि या चौरसामध्ये तुम्हाला काय करण्यात आलेलं आहे, त्याच्या 4ही शिरोबिंदूवर हे अशा संख्या लिहिलेल्या आहेत 48 23 36 आणि 52 आणि यांच्यावर वेगवेगळी क्रिया करून 41 हे उत्तर येते का ते तुम्हाला पाहायचंय. तर काय करूया आपण, या सगळ्यांची जर बेरीज केली तर 41 येणं शक्यच नाही, कारण 48 किंवा 52 ह्या त्याच्यापेक्षाही मोठ्या आहेत. मग आपण काय करूया, उभी बेरीज करण्याचा प्रयत्न करू, यांचा उभी आणि त्यांचा फरक काढू. 48 अधिक 52 जर केले आपण तर 8 आणि 2 10 1 याचं उत्तर 100 येणार आहे. या दोघांची बेरीज केली तर 6 आणि 3 9 आणि 3 आणि 2 5 आणि याच्यातला जर फरक काढला तर 100 मधून जर 59 गेले तर उत्तर 41च येणार. बरोबर. आता हाच नियम या दुसऱ्या आकृतीमध्ये फॉलो होतो का, तर या दोघांची बेरीज करून पाहूया. 4 या दोघांच्या 4 आणि 2 6 7 आणि 3 10 याचं उत्तर 106 आलेलं आहे. या दोघांची बेरीज जर केली 3 आणि 5 8 आणि हे 78 यांची करूया वजाबाकी. आता 106 म्हणून 16तून 8 गेले 8 2 28 हेच या प्रश्नाचं उत्तर आहे.
म्हणजेच आपण जो नियम शोधून काढला हेच त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. या दोघांची बेरीज करूया. 21 आणि 56 6 आणि 1 7 5 आणि 2 7. या दोघांची बेरीज करू. 8 आणि 3 11 हातचाला 1 3 आणि 3 6. यांची जर वजाबाकी केली 7तून 1 गेला 6 आणि हे उत्तर आलेलं आहे 16. 16 हे पर्याय क्रमांक 1. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं दिसून येते. असे विविध प्रश्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण अपलोड करणार आहे. या सेवेचा तुम्ही नक्की फायदा घ्या आणि अगदी सहज मिळणारे जे मार्क आहेत, खरं तर मॅट हा पेपरच NMMS या परीक्षेतील मेरिट ठरवत असतो. किंबहुना विद्यार्थी त्याची प्रॅक्टिस कमी करतात आणि म्हणून या चॅनल्सच्या माध्यमातून NMMS वाला या चॅनलच्या माध्यमातून आपण तुमच्या भेटीला नियमित येणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवा म्हणजे येणारे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.